पेट्रोल डिझेल पाठोपाठ छत्रपती संभाजीनगरमध्ये सीएनजीचे सुद्धा दर वाढलेले पाहायला मिळतात। 101 रुपये प्रति किलो प्रमाणे मिळणारा सीएनजी आज जे आहे ते 103 रुपये प्रति किलो दराने मिळताना पाहायला मिळतो। 2 रुपयांचे जे आहे ते सीएनजीचे दर वाढलेत। खरं तर गेल्या 15 दिवसात जे 12 रुपयांनी सीएनजीचे दर वाढल्यामुळे वाहन चालकांमध्ये सुद्धा नाराजी आपल्याला पाहायला मिळते। आपल्यासोबत वाहन चालक आहेत, काय सांगाल? सीएनजीचे दर 2 रुपयांनी वाढलेत, पेट्रोलचे दर सुद्धा यापूर्वी वाढले होते। आम्ही काय परेशान आहे सध्या, टॅक्सीवाल्यांना आम्ही इतकं परेशान आहे का विचारू नका। म्हणजे रोजच भाव वाढत आहे, 1 रुपया 2 रुपये आम्हाला सीएनजी भेटत नाही। कधी कधी लाईनमध्ये उभं राहावं लागतं 2-2 3-3 तास। तुमची टॅक्सी येतं? हो, टॅक्सी आहे ना। टॅक्सीमुळे आम्ही सगळे ड्रायव्हर परेशान आहे। भाडे आम्हाला भेटत नाही, कस्टमर आम्हाला पेमेंट टायमावर करत नाही। म्हणजे जसं पाहिजे तसं पेमेंट देत नाही। 10 रुपये किलोमीटर हे म्हणते गाडी मागवा, त्याच्यानंतर अजून म्हणजे बरंच काही परेशान आहे। आता भाडे वाढ होण्याची शक्यता आहे का? भाडे वाढले पाहिजेत आमचं असं म्हणणं आहे सगळ्यांचंच। भाडे वाढले तर आम्हाला थोडंसं परवडन। आमचे कसे हप्ते राहते, सगळ्या काही गोष्टी राहत्या, पण ते काय आता बऱ्याच गोष्टी ते भाडे वाढत नाही, काही नाही। नुसतं फक्त सीएनजी पेट्रोल वाढवले, त्याच्यानंतर आम्हाला काय किलोमीटरप्रमाणे पैसे भेटत नाही टायमावर व्यवस्थित। आम्हाला 13 रुपये रेट पाहिजेत, त्याच्यानंतर ते 10 रुपये रेट देता, ते आम्हाला काही परवडत नाही। दुसरे वाहन चालक आपल्यासोबत आहेत। सर, काय सांगाल? आपण बघतोय पेट्रोल डिझेल सातत्यानं वाढताना पाहायला मिळतं, आज परत सीएनजीचे सुद्धा दर वाढलेत, काय प्रतिक्रिया? रोजचे दर वाढत आहे, अतिशय भयानक परिस्थिती आहे। आता इथून पुढे असे दर वाढल्यावर काय करणार? सीएनजी पेट्रोलचे याचे दर वाढल्यावर बाकीच्या वस्तूचे दर वाढणार, त्यामुळं भारतामध्ये खूप गोंधळ चालू आहे। याचा दर कमी झाले पाहिजे, दर 100% कमी झाले पाहिजे। अतिशय परिस्थिती खूप खराब झालेली आहे याची। दुसऱ्या काही प्रतिक्रिया या ठिकाणी आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। भैया, काय सांगाल? ज्या पद्धतीनं सातत्यानं दर वाढताना पाहायला मिळतात, खरं तर पेट्रोलपेक्षा सीएनजी स्वस्त आहे म्हणून अनेक चालकांनी जे आहे ते सीएनजीचा पर्याय निवडला, आता ते सुद्धा वाढताना पाहायला मिळतं। सीएनजीचं काय आहे, सर्व ठिकाणी वेगवेगळे रेट आहे। आता नाशिकमध्ये बघितलं मी, आता नेमकं नाशिकमधून आलो आहे, तर नाशिकमध्ये 96.50 आहे, आणि आता इथं बघा, इथं 103 झाला आहे। आता काही दिवस 100 होत आहे, आधी तर 95 होता। म्हणजे दररोज रेट वाढायले 1-2 रुपयाने 1-2 रुपयाने। हे असं चाललं तर कस्टमर परवडणार नाही, आम्हाला पण भाडे चाललं तर परवडणार नाही आम्हाला। त्याच्यानं रेट वाढले पाहिजेत, याचे रेट कमी झाले पाहिजे सीएनजीचे पण, आणि आता पेट्रोलचे तर आहेच। निश्चित आपण बघतो ह्या सगळ्या वाहन चालकांचा प्रतिक्रिया होत्या, ज्या पद्धतीनं सातत्याने होत असलेल्या दरवाढीमुळं टॅक्सी चालवणं परवडत नाही, त्याचबरोबर जे ते परवासुद्धा भाडे वाढून देत नाही, अशी सगळी प्रतिक्रिया यांनी दिली। आणि यासोबतच सीएनजीचे दर कमी झाले पाहिजे, पेट्रोलचे दर कमी झाले पाहिजे, अशी सुद्धा मागणी यांनी केली। कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।